भारताच्या विकासाची घोडदौड रोखण्यासाठी षड्यंत्र रचण्यात येत आहे आणि काही जण या षड्यंत्राचा भाग होत आहेत. देवेंद्र फडणवीसांची टीका. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची ऑफर, मात्र तरी सुद्धा नवनीत राणा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहत भाजपसोबत बावनकुळेंचा दावा. भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार, नाना पटोलेंचा मोठा दावा. गुंडगिरी अभावित करत आहे, मात्र पुन्हा काँग्रेसवर झाला भाजपचा हा सत्तेतील शेवटचा काळ. संजय राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधींचा कार्यक्रम पैशाची गुंज कार्यक्रम, नवनाथ बन यांची टीका. कार्यक्रमावर 9 ते 10 कोटी खर्च, इन्फ्लुएन्सरला 30 ते 35 हजारांचं आमिष दिल्याचा आरोप. राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर, छात्रो की गुंज कार्यक्रमानिमित्ताने दौरा. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा वाद. एनएसयूआयचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आरोप, मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचे हस्तांतरण ही फसवणूक, गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यावधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? लोकशाहीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.